नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये। आज वर्दी बॅच मध्ये आपण वर्ग संख्यांची बेरीज बघणार आहे मित्रांनो। बेसिक पासून ते आपण शॉर्टकट पद्धतीने पण याला आपण सोडवून बघणार आहे मित्रांनो। बघा, पहिले बेसिक शिकू सूत्रानुसार, त्यानंतर आपण डायरेक्टली कसं याचं उत्तर काढू शकतो तो पण बघू मित्रांनो। बघा, हा आपल्याला प्रकार बघण्या अगोदर याचं एक सूत्र आहे मित्रांनो। सूत्र काय? n कंसामध्ये n+1 आणि कंस बंद दुसऱ्या कंसात 2n+1 आणि कंस बंद आहे आणि भागाकारामध्ये 6 आहे मित्रांनो। बघा, इथं कुठलीही संख्या किंवा कुठलेही चिन्ह नसेल तर काय असतं मित्रांनो? गुणाकार असतो। पण या दोन्हीमध्ये पण कुठलं चिन्ह नाही तर या दोघांचं पण काय असतं मित्रांनो? गुणाकार करायचा असतो। मग त्यानुसारच हा सूत्र आपण इथं लिहिलोय। मग या सूत्रासाठी बघा, पहिला प्रकार आहे, पहिल्या प्रकारातला पहिला प्रश्न आहे। बघा मित्रांनो, प्रश्न काय दिलाय ते वाचू आपण। बघा, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग असं कुठपर्यंत मित्रांनो? 9 च्या वर्गापर्यंत काय क्रमवार वर्ग संख्यांची बेरीज विचारलेली आहे। ज्यावेळेस क्रमवार वर्ग संख्यांची बेरीज विचारली जातात त्यावेळेस हा सूत्र वापरायचं मित्रांनो। मग आता आपण याचं सूत्र वापरलो, मग याच्यामध्ये n ची किंमत काय आपल्याला माहिती असावी। बघा, n बरोबर काय असतो मित्रांनो? n बरोबर शेवटचे पद। n बरोबर काय असतो मित्रांनो? शेवटचे पद किंवा शेवटची संख्या किंवा विचारलेली संख्या मित्रांनो। मग विचारलेली संख्या कुठपर्यंत आहे? 9 पर्यंत मित्रांनो। मग n ची किंमत काय मित्रांनो? 9। मग इथं कंसात काय आहे मित्रांनो? 9 अधिक 1 म्हणजे किती मित्रांनो? 9 अधिक 1 कंस बंद दुसऱ्या कंसात काय आहे मित्रांनो? 2। इथं काय नाही तर काय असतो? गुणाकारात n ची किंमत आहे 9 अधिक किती मित्रांनो? 1। आता याचं भागाकारात आहे किती मित्रांनो? 6। आता तुम्हाला पहिलं तर कंस सोडवायचं। बघा, इथं काय नाही तर काय होतो? आता गुणाकार होणार आहे। पहिलं कंस सोडवा, सांगा मित्रांनो। 9 ला 9 इथं काय नाही तर गुणाकार, 9 अधिक 1 10 इथं काय नाही तर गुणाकार, आणि इथं 9 दोन्ही 18, 18 ने किती मित्रांनो? 19 आणि भागाकारात किती आहे मित्रांनो? 6। आता यांची क्रिया करा मित्रांनो। कसं करणार आहे? बघा, 3 ने भाग जातो, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, बे 1 बे, बे 5 10, या दोघांचा गुणाकार किती झाला मित्रांनो? 15 आणि गुणाकारात किती आहे? 9। आता यांची क्रिया करून यांचं उत्तर लिहा। बघा, 15 चा पाडा येतो मित्रांनो। 15 चा पाडा म्हणा, 15 9 135, 135 चे 5 हातचे किती मित्रांनो? 13। सांगा, 15 1 15, 15 मध्ये 13 मिळवा किती होतंय मित्रांनो? 28। मग उत्तर किती आलं तुमचं? 285। म्हणजे 1 पासून ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती होणार आहे? वर्ग संख्यांची 285 मित्रांनो। बघा, ही झाली तुमची बेसिक पद्धत। आता याला शॉर्ट ट्रिक कसं बनवू शकतो बघा मित्रांनो। शॉर्ट ट्रिकने आपण कसं सोडवू शकतो बघा। ट्रिक काय असणार आहे? ज्यावेळेस क्रमवार संख्या वर्ग संख्यांची बेरीज विचारतील त्यावेळेस काय करायचं बघा, शेवटची संख्या बघायची किती आहे मित्रांनो? 9 लिहून घ्यायचं मित्रांनो। 9 नंतर येणारी संख्या गुणाकारात लिहायचं। 9 नंतर काय येतोय मित्रांनो? 10। आता या दोन्ही संख्यांची काय करायची? बेरीज। मग सांगा, 9 अधिक 10 किती मित्रांनो? 19। मग काय करायचं? 19 ला गुणाकारात लिहायचं आणि भागाकारात 6 करून टाकायचं। आता तुम्ही म्हणणार सर ट्रिक काय आहे याच्यामध्ये? हे तर सूत्रच होतं। सूत्रच आहे मित्रांनो, त्यामुळे म्हणतो तुम्हाला की तुम्ही बेसिक शिका, तुम्ही स्वतःच हे ट्रिक बनवाल, आम्हाला सांगायची गरज पण नाही लागणार। पण तुम्ही बेसिक गणित शिकलं तर जे तयार करता येईल, नाही तर तयार करता येणार नाही मित्रांनो। बघा, आपण काय केलं होतं ट्रिक मध्ये? पहिली ती संख्या लिहिली, त्यानंतरची संख्या लिहिली, त्या दोघांचं बेरीज केलो आणि इथं लिहून टाकलो, झालं। मग आता करणार काय? इथून भाग द्या। 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, इथं किती मित्रांनो? बे 1 बे, बे 5 10, या दोघांचा गुणाकार 15, गुणाकारामध्ये 19। आता लिहिलो या दोघांचा गुणाकार किती येतोय मित्रांनो? 285। मग उत्तर किती आलं तुमचं? 285। हा होता यातला पहिला प्रश्न। लगेच मी दुसरा प्रश्न घेतो मित्रांनो, लिहून घ्या लगेच। बघा, दुसरा प्रश्न याचं मी तुम्हाला इथं देतोय। लगेच आपण प्रकार पण चेंज करू मित्रांनो। बघा, ट्रिकने पण सांगतोय तुम्हाला, ही शॉर्टकट पद्धत पण सांगतोय। आता जसं की इथं 9 पर्यंत दिलेलं होतं, मी इथं काय करतोय मित्रांनो? 10 पर्यंत लिहितो। बघा, 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग अधिक अधिक करत कुठपर्यंत? 10 चा वर्गापर्यंत दिले। हा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो समजा। मग याला सोडवायचं म्हणलं तर काय मित्रांनो? आपण आता डायरेक्टली शॉर्ट ट्रिकने याला सोडवणार आहे। बघा, n+1 2n+1 भागाकारात 6 आता वापरायची गरज नाही, आपल्याकडे ट्रिक्स आहे, ट्रिक्सने सोडा मित्रांनो। मग शेवटचे पद काय आहे? 10। मग यानंतर येणारा काय मित्रांनो? 11। या दोघांची बेरीज किती मित्रांनो? 10 अधिक 11 किती मित्रांनो? 21 झाले किती? आता भागाकारात किती लिहायचंय? 6। आता सांगा मित्रांनो, आता कुठल्या संख्येला 3 ने भाग जातो? याला आणि याला 3 ने भाग जातो। 3 दोन्ही 6, इथं 3 7 21, मग इथं किती मित्रांनो? बे 1 बे, बे 5 10। मग सांगा मित्रांनो, या दोघांचा गुणाकार किती? 11 5
55 गुणाकारामध्ये किती आहे मित्रांनो 7. आता या दोन्ही संख्याचा गुणाकार करा आणि लिहा मित्रांनो बघा 7 5 35 हातचे किती मित्रांनो 3 7 5 35 35 आणि 3 किती मित्रांनो 38 मग उत्तर किती आलं 385 मित्रांनो लिहून घ्या. लगेच आपण काय करू मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न लिहितोय मित्रांनो बघा सेम असं ह्या एक पहिला प्रकारचा प्रश्न आहे. दुसरा प्रकारचा म्हणजे आपण पुढे घेण्या अगोदर बघा इथं मी म्हणलोय अधिक 15चा वर्ग बरोबर किती बघा 1 पासून ते 15 पर्यंतच्या वर्गांची बेरीज विचारली मित्रांनो. मी आता सांगितलंय डायरेक्ट सोडवायचं कसं बघा 15 गुणाकारामध्ये 16 आणि या दोघांची बेरीज किती मित्रांनो 15 मध्ये 16 मिळवा किती होतात 31 आणि भागाकारात किती आहे मित्रांनो 6. आता कुठल्या संख्येने 3 ने भाग जातोय बघा बघा याच्यामध्ये आहे बे त्रिक 6 ने तर याला आणि याला 3 ने भाग जातो म्हणून 3 2 6 3 5 15 मग बे 1 बे 8 16. आता या दोघांचा गुणाकार करा मित्रांनो किती 8 पंच 40 8 पंच 40 झाले मित्रांनो आणि इथं गुणाकार किती 31. आता यांचा गुणाकार करत असताना पहिला बघा याच्यामध्ये 0 आले तर 0 मांडा सांगा 4 चा पाडा 4 1 4 4 त्रिकोण 12 मग उत्तर किती आलं मित्रांनो 1240. एक प्रश्न मी तुमच्यासाठी देतोय तुम्ही सोडवा लगेच आपण प्रकार चेंज करू मित्रांनो. चला 1240 लिहून घ्या. एक प्रश्न तुम्ही सोडवा इथं अधिक इथं म्हणले 20 चा वर्ग बरोबर किती तुम्ही घरी पण तयार करून हे प्रश्न सोडवू शकता मित्रांनो. ठीक आहे आता डायरेक्टली आपण प्रकार दुसरा बघू मित्रांनो लिहून घ्या. बेरीजवर प्रकार दुसरा आहे बघा. दुसरा मध्ये पहिला प्रश्न बघा क्रमवार पहिल्या 10 वर्ग संख्यांची बेरीज किती. क्रमवार म्हणजे मित्रांनो 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग 3 चा वर्ग मगाशी आपण याचं उत्तर पण काढलं होतं मित्रांनो. परत आपण या प्रश्नाला बघू बघा. क्रमवार पहिल्या 10 म्हणलंय का इथं डायरेक्टली काय लिहायचं मित्रांनो आपण शॉर्टकटने सोडवणार आहे. कसं बघा 10 गुणाकारामध्ये 11 म्हणजे यांची किंमत 10 आपण बेसिक पद्धत पण बघितली आपण डायरेक्ट सोडवायचा प्रयत्न करतोय बघा 10 गुणाकारामध्ये 11 या दोघांची बेरीज किती मित्रांनो 21 भागाकारामध्ये किती मित्रांनो 6. आता तुम्हाला माहिती आहे 3 2 6 3 7 21 बे 1 बे 55 10 या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो 55 गुणाकारामध्ये 7. आता यांचं उत्तर येणार आहे किती मित्रांनो 385 या दोघांचा गुणाकार किती आहे मित्रांनो 385 मग उत्तर किती असणार आहे आपलं 385. कसं बघून घ्या 7 5 35 5 हातचे 3 7 5 35 आणि 3 किती मित्रांनो 38. ठीक आहे आता लगेच आपण याच्यावर दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो लिहून घ्या. चला बघा आता मी दुसरा प्रश्न देतो याच्यावर म्हणले क्रमवार पहिल्या इथं म्हणलोय मी 12 वर्ग संख्यांची बेरीज किती. क्रमवार पहिल्या 12 वर्ग संख्यांची बेरीज किती मित्रांनो बघा. आता याच्यामध्ये 12 आहे का मित्रांनो 12 ला 12 लिहा गुणाकारामध्ये 13 आणि या दोघांचं बेरीज किती मित्रांनो या दोघांची बेरीज बघा 12 अधिक 13 किती मित्रांनो 25 होतंय. इथं लिहा 25 भागाकारात किती मित्रांनो 6. आता बघा 6 1 6 साइन 2 12 बरोबर मित्रांनो साइन 2 12 झाले. आता काय करणार आहे मित्रांनो याला असं लिहा 2 गुणाकारामध्ये 13 गुणाकारामध्ये 25. आता कितीचा पाडा येतोय बघा मित्रांनो तुम्हाला नाही तर असं करा काय करा 13 2 किती मित्रांनो 26. आता कुठला पाडा येतोय मित्रांनो 25 25 सक्क किती मित्रांनो 25 सक्क होणारे 150 चे 0 हातचे किती मित्रांनो 15 सांगा 25 2 50 50 आणि 15 किती मित्रांनो 65 मग उत्तर किती आलं मित्रांनो 650. ठीक आहे मित्रांनो याच्यावर एक प्रश्न तुम्हाला देतो लगेच आपण प्रकार तिसरा घेऊ मित्रांनो. चला तुम्ही सोडवा मित्रांनो. इथं म्हणलंय क्रमवार पहिल्या 25 वर्ग संख्यांची बेरीज किती मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि काय करा कमेंट बॉक्स मध्ये पण सोडा मित्रांनो. हा प्रकार तिसरा आहे बघा. तिसऱ्यामध्ये पहिला प्रश्न बघा 1 ते 15 पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्यांची बेरीज किती बघा 1 ते 15 पर्यंत याचा अर्थ काय मित्रांनो क्रमवारच आहे. मग तुम्हाला माहितीये शेवटची संख्या काय आहे मित्रांनो 15 मग इथं लिहा 15 त्या पुढील संख्या काय मित्रांनो 16. आता या दोघांची बेरीज 15 अधिक 16 किती मित्रांनो 31 भागाकारात किती मित्रांनो 6. बघा आता याला सोडवत असताना काय करणार आहे 3 2 6 3 5 15. आता 2 ने भाग जातो का मित्रांनो बघा याला 2 ने भाग जातो किती होणार आहे बे 8 16 या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो 40 गुणाकारामध्ये किती आहे 31 बघा गुणाकारात 0 आलं तर आधी
शून्य मांडा, मग सांगा 4 ने गुणा करा, 4 1 4, 4 त्रिकोण 12, मग उत्तर किती आलं मित्रांनो 1240. या पद्धतीने पण आलं तर बघा ती संख्या लिहायची, त्या पुढील संख्या गुणाकारामध्ये त्या दोघांची बेरीज करायची आहे मित्रांनो. ठीक आहे, लिहून घ्या. लगेच आपण याचा दुसरा प्रश्न घेऊ. बघा तुम्हाला म्हणतील आता 1 ते 30 पर्यंतच्या 1 ते 30 पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्यांची बेरीज किती. बघा 1 ते 30 पर्यंत, मग शेवटची संख्या काय मित्रांनो 30 आहे, मग 30 लिहा. मग त्या पुढील संख्या काय मित्रांनो 31, गुणाकारात या दोघांची बेरीज किती 31 अधिक 30 किती मित्रांनो 61, आणि भागाकारात किती आहे मित्रांनो 6. आता करणार काय, भाग द्या. किती मित्रांनो 6 1 6, 6 पंचेन किती मित्रांनो इथं 30. मग या दोघांचा गुणाकार करा, किती होणार आहे मित्रांनो या दोघांचा गुणाकार बघा 5 1 5, 5 त्रिक 15, 155 गुणाकारामध्ये किती आहे मित्रांनो 61. आता काय करणार आहे या दोघांचा गुणाकार बघा, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण गुणाकार करू शकता. बघा 155 गुणाकारामध्ये किती आहे मित्रांनो 61. आता पहिलं करा या 1 ने गुणाकारा मित्रांनो, 5 1 5, 5 1 5, 1 1 1, एक संख्याचा गुणाकार झाल्यामुळे एक संख्या इथं बाद करा मित्रांनो. 6 पंचेन 30, हातचे 3, 6 पंचेन 30 आणि 3 किती मित्रांनो 33, हातचे किती मित्रांनो 3, 6 1 6, 6 अधिक 3 किती मित्रांनो 9. आता बेरीज करा. बेरीज करत असताना 5 अधिक 0 5 मित्रांनो, 5 अधिक 0 5, 1 अधिक 3 4 मित्रांनो 9, 9 ला 9 मित्रांनो, मग किती आलं 9455. मग उत्तर किती येणार आहे मित्रांनो 9455. मग उत्तर येणार आहे मित्रांनो तुमचं 9455. ठीक आहे, आता ही झाली तुमची पूर्ण वर्ग संख्यांची बेरीज 1 ते कुठपर्यंतची मित्रांनो 300 पर्यंतच्या. ठीक आहे, एक प्रश्न मी तुम्हाला देतो, तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो. चला एक प्रश्न बघा इथं मी तुम्हाला देतो, 1 ते 50 पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्यांची बेरीज किती म्हणले मित्रांनो. मग तुम्ही काय करा याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो. आजचं लेक्चर आपण इथं थांबू आणि हे वर्ग संख्यावर जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्ही काय करा याला सोडवा आणि काय करा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या मित्रांनो. ठीक आहे, चला.